पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। शहरातील विश्रांतवाडी भागातून हरवलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे। अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड, वय 17, रा. टिंगरेनगर विश्रांतवाडी असे खून झालेल्या मुलाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून तब्बल 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे, तर त्याचे मित्र प्रथमेश चिंधू आढळ आणि नागेश बालाजी धबाले यांनी त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे। त्यांच्या या गुन्ह्यात इतर 9 जणांनी साथ दिली आहे, त्यामध्ये एका मुलीचा देखील समावेश आहे। पुण्यातील विश्रांतवाडी भागातून अमनसिंग हा गायब झाला होता। बुधवारी 7 जानेवारी रोजी रात्री या तरुणाचा मृतदेह खेड शिवापूर परिसरात सापडला। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाले होते। त्या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत प्रथमेशच्या हाताला गंभीर जखम झाली होती, त्यामुळे तो त्याच्यावर चिडून होता। हा प्रकार घडल्यानंतर अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहण्यास आला होता, परंतु तो कोठे राहतो हे प्रथमेशला माहिती नव्हते। त्यासाठी त्याने मैत्रिणीची मदत घेतली। तिला आरोपींनी सांगितले की आम्ही अमनसिंगला फक्त धमकावणार आहोत, त्यामुळे तू आमच्यासाठी इंस्टाग्रामवर त्याच्यासोबत मैत्री कर। अमनसिंग अलगद प्रथमेशने लावलेल्या सापळ्यात अडकला। खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगराळ परिसरात 29 डिसेंबरच्या दिवशी मैत्रिणीच्या सांगण्यावरून अमनसिंग तिने सांगितलेल्या ठिकाणी भेटायला आला। दोघांनी मंदिरात दर्शन घेतलं। तेवढ्यात धबाले तेथे आला। तो अमनसिंगला डोंगरात घेऊन गेला। तेथे अगोदरच प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर मित्र आलेले होते। प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंगला शेवटची इच्छा काय असे विचारले असता त्यावेळी त्याने बियर आणि सिगारेट मागितली। आरोपींनी त्याला बियर सिगारेट आणून त्याला दिली। त्यांनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खणायला लावला। त्याला खड्ड्यात पुरून टाकले, मात्र तो कदाचित या भीतीने त्यांनी अमनसिंगला त्यातून बाहेर काढले। त्यानंतर त्यांनी अमनसिंगच्या गळ्यावर ब्लेडने वार केले, परंतु वार खोलवर गेला नसल्याचे आरोपींच्या लक्षात आले। यानंतर त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून डोके दगडाने ठेचले। अमनसिंग मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्यात पुरून टाकून पळ काढला। अमनसिंग घरी न आल्याने त्याच्या आईने तक्रार केली। आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखा युनिट -3च्या पथकाने समांतर तपास करीत असताना बेळगाव, कर्नाटक येथून मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि त्याचा साथीदार या दोघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। चौकशीत प्रथमेशने पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह खेड शिवापूरच्या डोंगरात पुरल्याची कबुली दिली। दरम्यान बुधवारी 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अमनसिंग याचा मृतदेह पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातील डोंगरातून शोधून काढला।